आदरणीय रोशनजी संपाळ यांच्या लेखणीतून सादर झालेले गीत आपले दिवंगत रोशनजी संपाळ एक आंबेडकरी मोमेंटचा कलाकार वयाच्या 28व्या वर्षी त्यांचं निधन झालं असे रोशनजी संपाळ यांच्या काव्यातून लेखणीतून साकार झालेले गीत आपल्या समोर सादर करतो. कृपया आवाजाकडे लक्ष देता गीताच्या शब्दाकडे लक्ष असेल कारण की या ठिकाणी महाराष्ट्राचे महागाय आदरणीय आनंददादा शिंदे यांच्या समोर गाण्याच्या म्हणजे गाण्यासाठी सगळ्यांचे हालत टाईट होऊन जाते तरी गाण्याचा प्रयत्न करत आहे की महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय गजाननजी सातपुते लिहितात की गाडी बैल वाटला म्हणून विद्यार्थी खाली लोटला. गाडी बैल वाटला म्हणून विद्यार्थी खाली लोटला आणि विद्यार्थी धैर्यवान होता म्हणून तोही जिद्दीला पेटला आणि त्याने शिक्षण शिकून डिग्री मिळवली पीएचडी बाहेर. गाडी बैल वाटला म्हणून विद्यार्थी खाली लोटला आणि विद्यार्थी धैर्यवान होता म्हणून तोही जिद्दीला पेटला आणि त्याने शिक्षण शिकून डिग्री मिळवली पीएचडी बाहेर म्हणून तो विद्वान त्या ब्राह्मणाला भारी वाटला आणि तेवढंच नव्हे तर त्याच्याच मुलीला तो पटला. अखंड भारताचा संविधान लिहून लावला म्हणून हा भारत देश म्हटला आणि म्हणूनच हा जातीवाद हटला म्हणून हा जातीवाद म्हणून काय म्हणायचं और मधुर केलं तुला तरी तू साल्या हराम झाला बेमान झाला कारण की अरे मला गेलं तुला गेला तुला अरे बहुजन समाजाची आणवान शान विकू नका. अरे वेळ प्रसंगी मनोज राजा आपला घरदार विका. वेळ प्रसंगी मनोज राजा आपला घरदार विका. अरे पण एका दारूच्या बाटलीचा आपले मतदान विकू नका. आपलं मतदान विकू नका. मतदार केलं तुला केलं तुला मतदार केलं तुला केलं तुला
विषयाचं भाषांतर करतोय जरा, कारण की आदरणीय आमचे प्रकाशदादा गजबे त्यांनी एक आवाज उठवला तर नागपूरच्या विमानतळाला बाबासाहेबांचं नाव देण्यात आलं. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळा होता म्हणून जर का आपला समाज लवकरात लवकर वेळेवर जागा नाही झाला, तुम्हाला माहिती हल्ली प्रकरण भीमा कोरेगावचं घडलेलं आहे. ज्या टायमाला जो हल्ला झाला होता त्यावेळेस ह्या इथलं कोण कोण होते तुम्ही? हा तर तुमच्यासाठी आहे का? एवढेच जण होते तुम्ही. रणमैदानी लढणारी महाराजची जात होती, रणमैदानी लढणारी महाराजची जात होती. अरे कापले 28,000 अशी पेशवाई होती. रणमैदानी लढणारी महाराजची जात होती. अरे कापले 28,000 अशी ती पेशवाई होती. अरे भीमा कोरेगाव मानवंदना देण्यास गेली ती लोक, भीमा कोरेगावी मानवंदना देण्यास गेले ती लोक. अरे त्यांच्यावर दगडफेक करणारी साली हिजड्याची अवलाद होती, त्यांच्यावर दगडफेक करणारी साली हिजड्याची कंपनीचा दार दिला जुबली आवाडी दिली माडली नगराचं नाव तुझ्या झालं भीमवाडी गड्या, झालं भीमवाडी गड्या, झालं भीमवाडी गड्या, वरदान दिलं तुला, वरदान दिलं तुला, तरी तू झाल्या हराम झाल्या, तरी तू गवल्या बैमान झाला. जोरात 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 बाबासाहेबांच्या नावाचं घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गेला तुला, गेला तुला, माणसात बसून माणसात बसून माणूस गेला तुला, माणूस बसून माणूस गेला तुला, माणसात बसून माणूस गेला तुला, तरी तू झाल्या हराम झाल्या बैमान झाला. अरे माझ्या बाबासाहेबाला तू असा करा, माझ्या बाबासाहेबाला तू असा करा, बाबासाहेबाला तू असा करा, तू असा करा. कोणीतरी गाड्या तुझी पाहते लागल्या विजया रोशन सार्थक बोलते यांच्याकडून 100 रुपयाची भेटाली. धन्यवाद. कोणीतरी गाड्या तुझी पाहते आदरणीय महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक ज्यांना नेहमी माझ्या गुरुचा दर्जा असतो असे अरुणजी घुले यांच्याकडून 100 रुपये आले. निलेश डोंगरे 100 रुपये. कोणीतरी गाड्या तुझी पाहते रे लाज गाड्या पाहते विजया रोशन हा पाहतो समाज गड्या पाहतो समाज शेवट आहे माझा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंददादा शिंदे जाणार आहेत. एक शेवटचा शेर गाते फक्त शेवटचा.
बघा एक मुस्लिम समाज का बंदा बाबा साहब की शान में लिखते हैं आबे शेर की कोई चिल्लाकर चला गया तो कोई चिल्लाकर चला गया, कारण की हा शेर याला म्हणतात परिवर्तन. बाबासाहेबांचे लेकरू बाबासाहेबांच्या विषयी लिहिल हो, पण मुस्लिम समाज का बंदा आबे शेख बाबा साहब की शान में लिखते हैं अरे कोई चिल्लाकर चला गया तो कोई चिल्लाकर चला गया. कोई स्कूल में अपना सबक सीखकर चला गया, अरे मगर एक अचूक बच्चा स्कूल के बाहर खड़ा रहा और इस भारत देश की तकदीर लिखकर चला गया. इस भारत देश की तकदीर लिखकर चला तुझे बहुत समाज गड्या पाहतो बाबा साहिबाला तू